तुम्ही आज पाहताय तुम्ही अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या कारखान्यांसाठी, साखर कारखान्यांसाठी, वेगळ्या काही गोष्टींसाठी सरकार थक हमी देत असते, पैसे देत असतात. जे कोणी बुडाले तर ते भाजपमध्ये उडी मारतात, पैसे मिळतात. जे कोणी जेलमध्ये जायचे असतात त्यांना पण गॅरंटी मिळते की चला तुम्ही इक्बाल मिर्चीचे मित्र असो की तुम्ही दाऊदचे मित्र असो, भाजपात या, वॉशिंग मशीनमधून तुम्ही स्वच्छ झालेला आहात, आता तुम्ही मंत्री बनायला मोकळे. हे कसं राज्य आहे जिथे आपल्या अंगणवाडी सेविका ह्यांना आंदोलन करायला लागतं, सरकारी कर्मचाऱ्यांना आंदोलन करायला लागतं, MPSCचे जे स्पर्धा परीक्षा देत होतात त्यांना पण आंदोलन करायला लागलं का? तर पोस्टिंग पाहिजे म्हणून. काल परवाकडे तलाठी भरतीचा घोटाळा आलेला आहे. 200 मार्क पूर्ण होते, कोणातरी 214 मिळालेत. हे म्हणजे खोके सरकारसारखंच झालं ना. ज्यांना एक खातं चालवता आलं नाही त्यांना मुख्यमंत्री बनवलेलं आहे आणि तसं आपलं राज्य चाललंय. म्हणजे मूळ गोष्ट तुम्ही पहा की जो खरोखर काम करतोय, ज्याची निष्ठा या महाराष्ट्रासोबत आहे, त्याला काही मिळत नाही आणि मिळण्याची अपेक्षा सुद्धा नाही. आम्ही कोणी मिळवण्याचं काही अपेक्षा करत नाही, पण आमच्या जे हक्काचं आहे ते पण तुम्ही पलीकडे नेता, इथून चोरून नेता, इथून हिसकावून नेता, दमदाटी करून नेता.